नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या बातमीपत्राची सुरुवात कोरोना टेस्ट संदर्भातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. आता घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. आयसीएमआरनं अशा एका टेस्ट किटला मंजुरी दिली आहे ज्यानं आपण घरीच कोरोनाची टेस्ट करू शकणार आहोत. आयसीएमआरनं रॅपिड अँटीजन टेस्टसाठी एका किटला मंजुरी दिली आहे. या किटच्या सहाय्यानं नागरिक घरीच कोरोनाचे नाकाद्वारे नमुने घेता येईल आणि यासाठी आयसीएमआरनं एक मार्गदर्शक सूचना सुद्धा काही जारी केलेल्या आहेत. त्यामध्ये होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. या किटचं नाव आहे कोविसेल्फ. या किटद्वारे नागरिकांना नाकाद्वारे म्हणजेच नेझल स्वॅब द्यावा लागेल. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीमधून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. प्रशांत, आता घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येणार, त्यासाठी किट कधीपर्यंत हा निर्मित केला जाईल, काय त्या संदर्भात आयसीएमआरनं सांगितलंय? काल आयसीएमआरच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली आहे. त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील मंजुरी दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून कळायचं की तो व्यक्ती आहे तो जो आहे तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, त्याला कोरोना झाला आहे की नाही हे आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून त्यासाठी एक अँटीजन टेस्ट देखील व्हायची. पण अँटीजन टेस्टची जी शक्यता असायची किंवा त्याची प्राबल्यता जी असायची ती तेवढी नसायची की त्याच्या माध्यमातून स्पष्ट होतं. त्याने एकदा निगेटिव्ह व्यक्ती देखील हा पॉझिटिव्ह असायचा. अशा वेळी आता आयसीएमआर नवीन होम आयसोलेशन मध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक नवीन किट जारी केलेली आहे. या किटमध्ये अगोदर अँटीजन टेस्ट मध्ये अगोदर नाकातून स्वॅब घेतला जायचा, त्याच धर्तीवरती स्वॅब घेतला जाईल. पण याची जी प्राबल्यता आहे ही आरटीपीसीआर टेस्ट सारखी आहे असं त्यांचा दावा आहे, असं त्यांचं मत आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठी त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. कोविसेफच्या माध्यमातून ही मंजुरी देण्यात आलेली आहे. ही पुण्यातील एका कंपनीने ही टेस्ट किट तयार केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भातले आता आगामी आठवड्यामध्ये याचा सुरुवात होऊन जाईल, कारण की या टेस्ट किटच्या उत्पादनाला सुरुवात झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेही देशातील ज्या राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्टच्या अडचणी आहेत, अनेक राज्यांमध्ये अडचणी आहेत, अशा वेळी या कोविसेफच्या माध्यमातून घरी जाऊन टेस्ट करता येईल आणि त्या व्यक्तीला तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कळेल. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावरती उपचार करता येणार आहे आणि निगेटिव्ह असेल तर त्याला होम आयसोलेशन बाहेर काढता येईल. अशा पद्धतीने अतिशय सोपी आणि अतिशय सुविधाजनक अशा प्रकारची किट आता आयसीएमआरने मंजुरी दिली आहे. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे आता टेस्ट किटला तर मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे आता स्वतः आपल्याला घरच्या घरी कोरोनाची टेस्ट काही दिवसांनी करता येणार आहे. यानंतर पुढची बातमी आहे सुटकेचा थरार. न्यूज 18 लोकमत वरती आपण कालपासूनच पाहतोय कर्मचाऱ्यांची जहाजामधून सुटका करण्यात आली. समुद्रामध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची ही सुटका आणि रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य ही न्यूज 18 लोकमत कडे एक्सक्लुझिव्ह आहेत. तौक्ते वादळामुळे सोमवारी बॉम्बे हाय परिसरातील P305 ही तराफा वादळामध्ये भरकटलेली होती. त्यावरती काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर साक्षात मृत्यूच उभा होता, कारण महाकाय लाटांनी त्यांना प्रचंड विळखा घातला होता. मात्र भारतीय नौदलाची INS कोची त्यांच्या मदतीला धावली आणि नौदलाच्या जिगरबाज जवानांनी समुद्रात अडकलेल्या 185 जणांची सुटका केली. खवळलेल्या समुद्रामध्ये ही बार्ज अडकलेली होती. त्याच्यावरती शेकडो कर्मचारी काम करत होते. मात्र त्यांच्यानंतर ते लोक संकटात असल्याचा मेसेज भारतीय नौदलाकडे आला आणि त्यानंतर भारतीय नौदलाची INS कोची, INS कोलकाता यांच्या मार्फत हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं, हेलिकॉप्टर सुद्धा पाठवण्यात आली होती. आणि या सगळ्या प्रयत्नांनंतर साधारण 185 जणांचा जीव वाचवण्यात आला आणि हे 185 जण सुखरूप किनाऱ्यावरती आले. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती आहेत. प्रणाली, कालपासून आपण ही दृश्य पाहतोय, हा सगळा सुटकेचा थरार न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय आणि त्याची आता दृश्य जी समोर आली आहेत ती आणखी जास्त भयंकर आहेत, कारण त्यांना या सगळ्या लोकांना पुनर्जन्मच मिळालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण मृत्यूच्या दारातून ते परत आलेत. अगदी खरं आहे श्वेता. ज्या पद्धतीचे हे सगळे छायाचित्र आहेत किंवा व्हिडिओ पुढे आलेले आहेत हे अतिशय
भयंकर अशा परिस्थितीचा सामना करत या बार्थवर अडकलेले जे लोक होते किंवा कर्मचारी होते ते सुद्धा इतके तास या पाण्याशी, या खवळलेल्या समुद्राशी सामना करत स्वतःचा जीव मुठीत धरून या समुद्रात अडकून पडले होते. तर दुसरीकडे नेव्हीच्या सगळ्या जवानांनी प्राणाची बाजी लावून या अजस्त्र अशा समुद्राचा किंवा त्याच्या लाटांचा सामना करत इतक्या कठीण परिस्थितीमध्ये या 185 कर्मचाऱ्यांना वाचवलेलं आहे. अतिशय उत्तम अशी कामगिरी जी आहे या नेव्हीच्या जवानांनी आणि या दोन्ही INS कोलकाता आणि INS कोची या दोन्ही जहाजावरच्या नेव्हीच्या कर्मचाऱ्यांनी बजावली आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु अजूनही 60 जण जे आहेत ते बेपत्ता आहे. त्यामुळे या 60 जणांचा शोध घेण्याचं काम अजूनही चालू आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे संपलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण या 60 जणांचा शोध अजूनही घेतला जातो आहे. परंतु तौक्ते वादळाच्या रौद्र रूपाचा सामना करत वाचलेले हे कर्मचारी यांना दुसरं जीवनदानच मिळाले असं आपल्याला म्हणावं लागेल. तर त्याचबरोबर यांना वाचवणारे हे सगळे नेव्हीचे जवान हे देवदूत ठरले आहे अशाच शब्दात आपण त्यांचं वर्णन करू शकू. श्वेता, बिलकुल. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. हे दृश्य आणखी समोर आली आहे, त्याच्यामधून कळतंय आपल्याला हे कसं रेस्क्यू ऑपरेशन नौदलाकडून राबवण्यात आलं. खरंच नौदलाच्या जवानांचं कौतुक. आता कामगारांच्या मृत्यूला ONGC जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. तौक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर धडकणार असल्याचं संबंधित यंत्रणेनं सांगितलेलं असताना सुद्धा ONGCनं या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष का केलं आणि सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन का केलं नाही असा सवाल नवाब मलिकांनी केलाय. कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. तौक्ते चक्रीवादळानंतर सर्वपक्षीय नेते सध्या दौऱ्यावरती निघालेत. कोकणातल्या नुकसानीची ते पाहणी करतायत. आज विजय वडेट्टीवार यांचा देखील कोकण दौरा आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील कोकणाचा दौरा करणार आहेत आणि विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते सध्या कोकणच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत. कारण तौक्ते चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांना बसलेला आहे. तिथे काय प्रकारचं नुकसान झालंय याची पाहणी करण्यासाठी हे सगळे नेते सध्या कोकणामध्ये निघालेत. काही नेत्यांचा दौरा आजपासून सुरू होतोय, तर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पुन्हा जाऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेत. प्रणाली, कोणकोणते नेते कधी कधी या दौऱ्यावरती निघालेले आहेत आणि काय या संदर्भातले अपडेट्स? श्वेता, आपल्याला माहिती आहे की भाजपच्या वतीनं जे पाहणी दौरा काढण्यात आलेला आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर आणि विरोधी पक्षनेते विधानसभेचे देवेंद्र फडणवीस या दोघांचा समावेश आहे. आज यांच्या या पाहणी दौऱ्याचा दुसरा दिवस असून आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांची पाहणी करणार आहे. त्याच्यामध्ये मासेमारी करणारे लोक असतील किंवा आंबा बागायतदार असतील यांना भेट दिली जाणार आहे. निवळी रत्नागिरी इथे भेट दिली जाणार आहे. संगमेश्वरचा जो कोविड केअर सेंटर आहे त्यालाच भेट दिली जाणार आहे. आणि जे बोरज जे आहे या ठिकाणी सुद्धा हे दोन्ही नेते आज जाणार आहेत. तर दुसरीकडे इकडे रामदास आठवले यांनी सुद्धा आपला कोकण दौरा आयोजित केलेला आहे. ज्या पद्धतीनं कोकणाला फटका बसलेला आहे या संपूर्ण वादळाच्या, त्या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी आज रामदास आठवले सुद्धा या दौऱ्याकडे निघणार आहे. तर काल मुख्यमंत्री यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना ज्यांच्या भागाला या तौक्ते वादळांचा फटका बसलेला त्या सगळ्या पालकमंत्र्यांना सुद्धा पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानंतर आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा कोकणचा दौरा करणार आहे. कारण कशा पद्धतीनं नागरिकांना मदत केली जावी, किती प्रमाणात मदत केली जावी, काय काय गोष्टींची गरज असणार आहे हे मदत आणि पुनर्वसन करताना या गोष्टींची पाहणी करण्याकरता आज विजय वडेट्टीवार हे सुद्धा कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे आज संपूर्ण कोकणमध्ये पाहणी दौऱ्याचं आज दिवसभर आयोजन जे आहे ते विविध पक्षांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. बिलकुल. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर
कोणत्या नेत्यांचे दौरे कालपासून सुरू झालेत, कोण नेते आजपासून कोकण दौऱ्यावरती जात आहेत, या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण दिवसभर घेत राहूच. कोणकोणत्या ठिकाणी ते पाहणी करतायत या संदर्भातले, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावरती आहेत आणि आज ते रत्नागिरी भागाचा दौरा करणार आहेत. रायगडमध्ये त्यांनी नुकसानग्रस्त बोटींची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी अलिबागमधल्या नुकसानग्रस्तांशी संवाद काल साधला. तर काल रायगड नंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर करणार आहेत. भाजप नेत्यांच्या या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. काल त्यांनी रायगड जिल्ह्यामधल्या अलिबागमध्ये नुकसानग्रस्त बोटींची पाहणी केली आणि त्यानंतर आज रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. आता महत्त्वाचं आहे की हे सगळे पंचनामे पूर्ण झाले पाहिजे. त्यासोबत विशेषतः बोटींचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे. कारण ज्या बोटी होत्या त्या काही बोटी वाहून मँग्रोव्हमध्ये जाऊन अडकल्या आहेत, काही त्या जागेवर मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आहे. त्याचाही पंचनामा करावा लागेल. आणि विशेषतः आमच्या कोळी बांधवांचं म्हणणं असं आहे की निसर्गाच्या वेळी जे काही नुकसान झालं होतं त्याचेही पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाही आणि आता हे दुसऱ्यांना नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला तात्काळ ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी त्यांच्याकडनं मागणी आली. 70,000 घरं अशी आहेत की ज्यांना अजून इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळालेलं नाही किंवा त्या ठिकाणी अजून वीज रिस्टोर झाली नाही. तर त्यांचा प्रयत्न आहे की उद्यापर्यंत तरी हे रिस्टोरेशन कसं करता येईल. याच्यामध्ये जवळजवळ 300-400 HP पोलचं नुकसान झालं आहे. ते रिस्टोर करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाईन्स ज्या आहेत त्या बंद होतात. तर त्याही संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती दिली की आम्ही हे रिस्टोरेशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ होणार नाहीये. शेतकऱ्यांना जुन्या दरातच आता खतं मिळणार आहेत. खतांच्या किमतीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या खतांची भाववाढ अटळ होती त्या खतांसाठी सबसिडीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डीएपी साठी 700 रुपयांऐवजी 1200 रुपयांचं अनुदान मिळालंय. डीएपी आता 2400 ऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मोदी सरकारनं दिलाय. हा महत्त्वाचा निर्णय घेऊन खतांच्या किमती यावेळी वाढणार नाहीत असा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलाय. ब्रेकनंतर स्वागत. पुढची बातमी. मुंबई उच्च न्यायालयानं सरकारचे कान उपटलेत. डॉक्टरांच्या मारहाणीबाबत सरकार गंभीर नाही. मुंबई उच्च न्यायालयानं आपलं मत मांडलंय. हल्ले रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवावं अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली होती आणि सरकारनं लेखी खुलासा द्यावा असे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. डॉक्टरांवरच्या मारहाणी किंवा हल्ल्यांबाबत हायकोर्टानं आपलं मत मांडलंय. मारहाणी संदर्भात सरकार गंभीर नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस या आजारानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 10 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. 7 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, त्यांना डिस्चार्ज मिळालाय. तर एका रुग्णावरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस या आजाराने पाय पसरायला सुरुवात केली असून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 10 रुग्ण आढळले आहे. तर त्यातील 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक जो रुग्ण आहे त्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून शासकीय रुग्णालयामध्ये या उपचारासाठी आवश्यक असलेले एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यामुळे जे गरीब आणि गरजवंत रुग्ण आहे यांच्या उपचाराची सोय वाशिममध्येच उपलब्ध झाली आहे. ज्या रुग्णांना याचा त्रास जाणवायला सुरुवात होते त्या रुग्णांनी त्वरित जर दवाखान्यामध्ये दाखवून उपचार घेतले तर नक्कीच हा आजार बरा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. पुढची बातमी. अमरावती शहरातील मुख्य मार्गावरून 17 ते 20 अँब्युलन्स सायरन वाजवत निघाल्यामुळे अमरावतीकरांच्या मनामध्ये धडकी भरली आणि ही बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यामध्ये पसरली. मात्र काही वेळानंतर एक वेगळीच माहिती समोर आली. कोरोनामुळे शहरातील एका रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला. त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघालेली असताना
त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी सुद्धा त्याच्या अंत्ययात्रेमध्ये रुग्णवाहिका घेऊनच सहभाग घेतला. आपल्या सहकार्याच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होताना अनेक रुग्णवाहिका चालक हे सायरन वाजवत निघाल्यामुळे अमरावतीकरांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या सगळ्या कोरोना काळामध्ये सर्वाधिक त्रास जर कोणाला सहन करावा लागला असेल तर तो आरोग्य सेवकांना. मात्र आता एक असं पीपीई किट आलंय ज्यामुळे आरोग्य सेवकांना काहीसा दिलासा मिळू शकतो, कारण या पीपीई किटमध्ये चक्क पंखा लावण्यात आलाय. पुण्यातल्या निहाल सिंग या मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असलेल्या विद्यार्थ्याला हे खास पीपीई किट तयार करण्याचं सुचलंय. पाहुयात हा पीपीई किट नेमका आहे तरी कसा. कल्पना निहाल सिंगला सुचली, ती कशी सुचली, नेमकं त्यानं काय केलं हे सगळं त्याला विचारूया आपण. निहाल, आपने जो प्रोटोटाइप बनाया है वो क्या है? तो जैसा आपने अभी कहा कि पिछले साल मैंने एक प्रॉब्लम मेरे दिमाग में आया और मुझे समझा कि डॉक्टर्स जो है उनको काफ़ी तकलीफ हो रही है पीपीई सूट में काम करने में, और स्पेशली इंडिया एक ट्रॉपिकल कंट्री है, उसमें हर जगह ये गर्मी और पसीने की तकलीफ होती है. उसको सॉल्व करने के लिए मैंने एक वेंटिलेशन सिस्टम ये बनाया जिससे बाहर की हवा अंदर दी जाती है और अंदर की हवा एग्जिट होती है. ये आइडिया आया कहाँ से? तो पिछले साल मेरे कॉलेज में एक जो मेरा टेक्नोलॉजिकल बिजनेस इंक्यूबेटर है जिसका नाम है रिडल ने मेरे को एक डिज़ाइन चैलेंज लॉन्च किया, जिसमें सारे स्टूडेंट्स को बोला गया कि अगर आपके पास कोई भी कोविड के लिए अगर कोई सोल्यूशन है तो आप उसको सबमिट कर सकते हैं. तब मैंने अपनी मम्मी को पूछा कि मम्मी डॉक्टर है, तो मैंने मम्मी को पूछा कि क्या आपके पास कोई प्रॉब्लम है कोविड का जो आप फेस कर रहे हो. तो अब उन्होंने मुझे बताया कि एक पीपीई सूट वाला प्रॉब्लम बहुत प्रोमिनेंट है और हर कोई फेस कर रहा है. प्रोटोटाइप जो बना है वो काम कैसे करते, वो जरा एक्सप्लेन कर सकते हो तुम प्रैक्टिकल्स में, कैसे तुमने इंस्टॉल किया है और वो कैसे काम करता है जो हमने अभी लगाया है? ठीक, तो जैसे आप देख सकते हैं अभी, हाँ, जैसे आप देख सकते हैं कि ये डिवाइस जो है वो आपको कमर पे पहनना है. आप फोटो में देख सकते हैं यहाँ पे ये डिवाइस कमर पे पहना जाता है, और कमर पे पहनने के बाद इस डिवाइस को हम ऐसे पीछे की तरफ फिट कर देते हैं ऐसे. ये जो वाइट दिख रहा है ये इसका एक फ़िल्टर है. ये फ़िल्टर प्रॉपर टेस्टेड है फॉर मोर देन 99% एफिशिएंसी. एंड इसके थ्रू जब आप इधर एक नॉब है, जब ये नॉब घुमाते हैं तब ये बस बाहर की हवा ये अंदर, ये नॉब बाहर से घुमाएंगे तो ये बाहर की हवा अंदर सक करेगा, और ये हवा यहाँ से एग्जिट होती है. सिंस यहाँ पे और यहाँ पे और यहाँ पे सब टेप्ड होता है, तो ये हवा यहाँ से एग्जिट करती है और उससे जो फेस शील्ड पे जो मिस्टिंग का तकलीफ होता है वो भी कम हो जाता है. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढची बातमी. विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला किंवा जखमी झालेल्या बिबट्याचा रेस्क्यू करताना आपण अनेकदा अनुभवलंय. मात्र आईपासून दुरावलेल्या एका 1.5 ते 2 महिन्याच्या एका बछड्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमनं अलगदपणे आईच्या कुशीत या बछड्याला परत पाठवलंय. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबट्याचा बछडा आणि आई यांना एकत्र आणणारा हा भावनिक व्हिडिओ. खरंच मनाला स्पर्श करणारा हा व्हिडिओ आहे आणि यासोबतच या बुलेटिनमध्येच आपण इथेच थांबणार आहोत. मात्र यानंतर पाहणार आहोत स्पीड न्यूज.